नमस्कार मित्रांनो, चला इंग्लिश ग्रामरच्या टप्प्यावर आपण हळूहळू पुढे सरकतो आहोत. वेगवेगळ्या पार्ट्स ऑफ स्पीच असोत, मॉडिफायर असो, डिटर्मिनर्स असो, इनफायनाइट्स असो, फायनाइट्स असो, खूप सगळे कन्सेप्ट आपण बघतोय. काल तर आपण मला वाटतं पार्टिसिपल्स पण बघितले ना. प्रेझेंट पार्टिसिपल, पास्ट पार्टिसिपल, परफेक्ट पार्टिसिपल बघितले का नाही? हं? हो सर. समजले का तुम्हाला? प्रेझेंट पार्टिसिपल, पास्ट पार्टिसिपल आणि परफेक्ट पार्टिसिपल. हो व्हेरी गुड. जिरेंट समजलं काल? जिरेंट सांगितलं होतं. हो खूप सगळ्या गोष्टी मी काल क्लिअर केलेल्या आहेत. आज चला पुढे जाऊ आपण ऍडवर्ब मध्ये. ऍडवर्ब, नेक्स्ट पॉइंट. ऍडवर्ब पुढची पार्ट ऑफ स्पीच आहे ना, शब्दाची जात ऍक्च्युअली ज्याला मराठीमध्ये म्हणतो आपण. ऍडवर्बला मराठीमध्ये काय म्हणता तुम्ही? क्रियाविशेषण ना. बोलत चला. ऍडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण. हो. क्रियाविशेषण म्हणजे काय ते सांगा. व्हॉट इज क्रियापदाबद्दल. हा. हो. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द जो वा वा, क्रियाविशेषण. बहुत अच्छे. पण तुम्हाला माहितीये का, ऍडवर्ब फक्त क्रियापदाबद्दल माहिती सांगत नाही. चला आज तुमच्या ऍडजेक्टिव्ह ध्यानात. बद्दल. हा ऍडजेक्टिव्हची सुद्धा माहिती सांगतो तो. हा, मग लिहा तिथे. ऍडवर्ब केवळ क्रियापदाबद्दल माहिती सांगत नाही, तर ते तीन जणांबद्दल माहिती सांगतं. ते वर्ब बद्दल पण माहिती सांगतं. ऍडवर्ब दुसऱ्या ऍडवर्ब बद्दल सुद्धा माहिती सांगतं आणि ऍडजेक्टिव्ह बद्दल सुद्धा माहिती. यांबद्दल माहिती सांगते असं नोट करा बरं. केलं का नोट? हे सर नो मला सांगा. हो सर, केलं नोट. काय नोट केलं? ऍडवर्ब. ऍडवर्ब हे ऍडवर्ब हे वर्ब, ऍडवर्ब आणि ऍडजेक्टिव्ह बद्दल माहिती सांगते. करेक्ट. नुसत्या वर्ब बद्दल माहिती सांगत नाही, तर ते दुसऱ्या ऍडवर्ब बद्दल सुद्धा माहिती सांगतं आणि दुसऱ्या ऍडजेक्टिव्ह बद्दल सुद्धा माहिती सांगतं. राईट. आपण चेकआउट करू. हा, ही वॉक्स फास्ट. याच्यामध्ये हा कोण आहे? सब्जेक्ट. हा कोण आहे? वर्ब. फास्ट असं पटपट पटपट चालतो असं म्हटलंय ना. मग वर्ब बद्दल माहिती सांगतो ना तो. हो हो राईट ना. हो. वर्ब बद्दल माहिती सांगितली की नाही फास्ट शब्दानी. बिलकुल. मग हे ऍडवर्ब आहे जे कोणाबद्दल माहिती सांगतंय? वर्ब बद्दल. हा, वर्बच्या बद्दल माहिती सांगत आहे. कळलं का? हो. येस और नो? येस येस सर. सर. येस सर. याच्यामधला ऍडवर्ब कोणता आहे? फास्ट. फास्ट. आता बघा मी वाक्य काय म्हणतो, बघा नीट समजून घ्या इकडे. बाकी आवाज बंद ठेवा. ही वॉक्स व्हेरी फास्ट. आता चला, हा कोण याच्यातला? सब्जेक्ट. हा कोण याच्यातला? वर्ब. वर्ब. तुम्ही आता सांगितलं की फास्ट कोण होता? ऍडवर्ब. 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 फास्ट बद्दल पण अजून माहिती सांगतोय. किती फास्ट? व्हेरी व्हेरी फास्ट. फास्ट. व्हेरी. समजताय का नाही समजताय? हो येस सर. म्हणजे ह्या शब्दाने ऍडवर्ब बद्दल माहिती सांगितली का नाही सांगितली? हो हो. मग तो सुद्धा ऍडवर्बच आहे. ऍडवर्ब बद्दल माहिती सांगणारा सुपर ऍडवर्ब झालाय ना. हा बिचारा नुसता ऍडवर्ब होता, बिचारा नुसता ऍडवर्ब, रेग्युलर ऍडवर्ब. आता ऍडवर्बचा ऍडवर्ब झाला तर बापाचा बाप झाला, आजोबा झाला नाही ना. सुपर ऍडवर्ब. बाकी आवाज बंद करा. ऍडवर्ब बद्दल माहिती सांगतो. नोटिफिकेशन करा, तिथे नोट डाऊन करा. ऍडवर्ब बद्दल माहिती सांगतो. हा कोणाबद्दल माहिती सांगतो? ह्या वर्ब बद्दल माहिती सांगतो. कोणत्या वर्ब बद्दल? वॉक्स. वॉक्स या वर्ब बद्दल माहिती सांगतो.
हा कोणाबद्दल माहिती सांगतो? व्हेरी ऍडवर्ब बद्दल. फास्ट. कोणत्या ऍडवर्ब बद्दल? फास्ट बद्दल. फास्ट या ऍडवर्ब बद्दल माहिती सांगतो. कळतंय का सांगा मला? लिहिताय का? लिहून घ्या. झालं. झालं का? डन और नॉट? येस सर. येस सर. पुसू का? हो. बघा आता. शी वॉज व्हेरी ब्युटिफुल म्हणतो की नाही आपण? म्हणतो Yes, sir. सर. हो आता आपण व्हेरी फास्ट म्हटलं होतं की नाही? हा, हो हो ब्युटिफुल हे काय ऍक्च्युली ऍडजेक्टिव्ह आहे की नाही? हो हो ऍडजेक्टिव्ह बद्दल सुद्धा व्हेरी शब्दाने अधिक माहिती सांगितली का नाही? हा, हो हो. ऍडजेक्टिव्ह बद्दल सुद्धा माहिती सांगतो तो ऍडवर्ब आहे. हा, हो हो. तुम्ही बघा, शी वॉज एक्स्ट्रीमली हॅपी असं पण कधी कधी तुम्ही वाचलं असेल, ऐकलंय का तुम्ही असं कधी? येस सर. हो व्हेरी वाचले. म्हणजे एक्स्ट्रीमली है ना. ही वॉज डेंजरसली कॅरी म्हणजे एल-वाय असलेला शब्द ऍडवर्ब असतो, हे तुम्ही ऐकले का नाही कधी आजपर्यंत? मला सांगा. हो हो सर हो ऐकले. सर. मग आता हा कोण झाला? सब्जेक्ट. हा कोण झाला Subject. याच्यातला? वर्ब. राईट. वर्ब. हो हॅपी आपल्याला सगळ्यांना माहितीये ना, आनंदी म्हणजे ऍडजेक्टिव्ह झाला ना. हो हो आणि तुम्हाला हे पण माहितीये एल-वाय वाला शब्द तर ऍडवर्ब असतो. हो राईट. मग ह्या एक्स्ट्रीमली याच्याबद्दल नाही माहिती सांगितली, वॉच बद्दल माहिती सांगतो का एक्स्ट्रीमली शब्द? नाही, हॅपी बद्दल. नाही माहिती सांगतो, याच्याबद्दल माहिती सांगतो. हॅपी किती हो. आहे? हो 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 एक्स्ट्रीमली हॅपी आहे. कळतंय का नाही कळतंय? हा, येस सर. कधी असतो एक्स्ट्रीमली हॅपी, कधी असतो जेन्युनली ब्युटिफुल. तर एल-वाय वाला शब्द कधी कधी पुढे येणाऱ्या ऍडजेक्टिव्ह बद्दल माहिती सांगतो. त्याला एल-वाय लागलाय म्हणजे तो ऍडवर्ब आहे. ऍडवर्ब असून पण ऍडजेक्टिव्ह बद्दल सुद्धा माहिती सांगतो. 3 पॉइंट्स आपल्याला क्लिअर व्हायला पाहिजे. म्हणजे हा एक्स्ट्रीमली कोण आहे? ऍक्च्युली हा ऍडवर्ब आहे, परंतु हा कोणाबद्दल माहिती सांगतोय? ऍडजेक्टिव्ह बद्दल ऍडजेक्टिव्ह माहिती बद्दल. सांगतोय. हो. कोणत्या ऍडजेक्टिव्ह बद्दल? हॅपी. हॅपी. हॅपी बद्दल माहिती सांगतो. तीनही पॉइंट व्यवस्थित नोट करून घ्या. नुसतं फास्ट म्हटलं, स्लो म्हटलं, ही वॉक्स स्लोली, माय फादर स्पीक्स स्लोली, बरोबर? याच्यामधलं कोणतं ऍडवर्ब आहे मला सांगा? स्लोली. स्लोली. कोणाबद्दल माहिती सांगितलं? स्पीक्स. फादर. हा स्पीक. हा, हो हो. फादर बद्दल नाही, स्पीक्स. सॉरी सर. स्पीक्स बद्दल. स्पीक्स. स्पीक काय आहे? बोला. स्पीक्स वर्ब. वर्ब आहे. वर्ब. स्लोलीने कोणाबद्दल सांगितली माहिती? वर्ब बद्दल माहिती, बरोबर? आता आपण इथं बघितलं, ही वॉज जेन्युनली फेमस है ना. मग एल-वाय लावलेला शब्द फेमस बद्दल माहिती सांगतो. फेमस कोण आहे? ऍक्च्युली ऍडजेक्टिव्ह आहे की नाही? ही वॉज फेमस. फेमस कोण आहे? ऍडजेक्टिव्ह. जेन्युनली फेमस म्हणजे एकमेव फेमस होता तो. मग फेमस ऍडजेक्टिव्ह बद्दल जेन्युनली शब्दाने माहिती सांगितली की नाही? येस ऑर नो? येस सर. ही वॉज जेन्युनली फेमस. जेव्हा एल-वाय वाला शब्द जेव्हा ऍडजेक्टिव्हची माहिती सांगतो, तो पण कोण होता? ऍडवर्ब होता. पण कोणाची माहिती सांगितली? ऍडजेक्टिव्ह बद्दल अधिक माहिती सांगितली है ना. कधी कधी ऍडवर्ब मध्ये माहिती सांगितली है ना. मग बघितलं ना आपण, द ट्रेन मूव्स व्हेरी फास्ट. फास्ट हे ऑलरेडी ऍडवर्ब आहे. व्हेरी स्लोली, तर व्हेरी हा शब्द कसा आहे? त्या स्लोली बद्दल, फास्ट बद्दल माहिती सांगतो की नाही? हा, व्हेरी, व्हेरी लिटल. तर हे शब्द ऍडवर्ब बद्दल सुद्धा माहिती सांगतात. हे 3 पॉइंट सगळ्यांचे क्लिअर झाले की मला सांगा. जर क्लिअर झाले असतील तर पुढे जायला, नसतील क्लिअर झाले Yes, sir. येस सर. एकदा. कोणाला डाऊट नाही ना याच्यात? नो सर. आता बघा, ऍडवर्बचा एक भाऊ असतो, त्याचं नाव आहे ऍडवर्बियल.
लक्षात घ्या, ह्या ऍडवर्बचा एक भाऊ असतो, त्याचं नाव काय आहे? ऍडवर्बियल. ऍडवर्बियल समजतंय का मी काय म्हणतो ते? परीक्षेत कधी कधी ऍडवर्ब नाही विचारणार आरती, ऍडवर्बियल विचारतील. हा, ऍडवर्ब आणि ऍडवर्बियल मध्ये काय फरक आहे नोट करून घ्या. ऍडवर्ब हा बहुतांश वेळा एकच शब्द असतो. देयर इज ओनली सिंगल वर्ड. Adverb can be a single word only, but adverbial can be a phrase, can be a group of words. लिहा तिथे, मला सांगा लिहिलं म्हणून. लिहिलं का नाही लिहिलं सांगा. ऍडवर्बियल म्हणजे काय? ग्रुप ऑफ वर्ड्स. त्यालाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये काय म्हणतो? फ्रेज. ऍडवर्बच्या जागेवर 2-4 शब्द आले तर त्याला म्हणायचं ऍडवर्बियल. अविनाश सर समजतंय का? हो सर, हो सर. बोला ना मग, येस नो हो नाही, मला कसं कळणार तुम्हाला समजतंय का नाही? प्रतीक्षा, रोहिणीताई समजतंय का? हो सर. हो सर. बोलत जा रे, बोलत जा, नुसते बघायला नका येऊ इथे. पिक्चर आहे का? बोलायचं ना, लेक्चर आहे ना. लेक्चर आहे का पिक्चर आहे? लेक्चर आहे. मग लेक्चर पिक्चर असेल तर सांगा मला, मी डान्स बीस करून दाखवतो. गाणी पण येतं मला, धक धक करणे लगा वगैरे, पाठ केले मी. आता बघा, शी शाउट्स लाऊडली. त्याच्यामध्ये शाउट्स काय आहे? वर्ब. हा कोण आहे? सब्जेक्ट. हा कोण आहे तुमचा? ऍडवर्ब. राईट. ऍडवर्ब. किती शब्दांचा ऍडवर्ब? ऍडवर्ब किती शब्दांचा झाला? एक. एका एकच. शब्दात. म्हणून ते कोण आहे? ऍडवर्ब आहे. हा, हे. बघा आता एक वाक्य. She shouts in the afternoon. ती फक्त दुपारीच ओरडते जोरात. हा, शी शाउट्स ऍट नाईट. रात्रीची ओरडते ती, सगळे झोपल्यावर उठते अशी. आता हे शी कोण आहे? सब्जेक्ट. शाउट्स सब्जेक्ट. कोण आहे? वर्ब. वर्ब. हे पण तुम्हाला ही कधी कशी क्रिया कधी कशी कुठे घडली त्यालाच आपण ऍडवर्ब म्हणतो. हे माहिती आहे का तुम्हाला पहिल्यांदा? क्रिया कधी कुठे कशी किती प्रमाणात किती वेळा घडली हे सांगणारा शब्द म्हणजे ऍडवर्ब होय. हा, हेमंत सर, नोटिफिकेशन पाहिजे असेल घ्या. हो, नोट डाऊन करतो सर. क्रियापदाबद्दल माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण. हो. We wrote down there that the word which is telling more information about the verb can be an adverb. आपण थोडंसं ऍड केलं आता. The word which is telling us extra information about when, where, how, or how many times, and in what frequency the accident took place, the thing took place. Huh? The things happened. त्याला आपण ऍडवर्ब म्हणतो. मग आता ही क्रिया ती कधी ओरडते? दुपारी ओरडते ना. मग दुपारी हे उत्तर दिलं का नाही त्यांनी? हो. बोला. हो. येस सर. बघा, we went to Goa in summer vacation. म्हणतो की नाही आपण समर वेकेशन मध्ये जातो आपण कुठे पण. हो सर. We went to Goa. चला इथे लिहून टाकलं. We went to Goa. तुमच्यापैकी कोणी गेले का गोव्याला? हो, गेलो ना हो सर. सर. हो सर, आम्ही गेलो ना. मी गेलो. वाव. इन समर वेकेशन. मग गेला हे झालं वर्ब, हा झाला सब्जेक्ट ना. मग इथे इन समर वेकेशन हा हे ऍडवर्बियल. ऍडवर्बियल आहे. समजतंय? ऍडवर्बियल. कारण कधी गेला हे सांगते. याला पण कुठे गेला जर ते त्या ऍक्शन बद्दलच माहिती सांगते ना. वेंट टू गोवा ना. पण ते 2-2 शब्द 3-3 शब्द झाले तेव्हा त्याला म्हणायचं ऍडवर्बियल.
गॉट इट? Yes, sir. व्हेरी नाईस. हो पुसू? Yes, sir. हो हो सर हो हो हो. एक होता ऍडवर्ब, एक होता ऍडवर्ब बीएल, राईट? हो. एक तिसरा आणखी एक जण असतो ऍडवर्ब क्लॉज. तिला मागे आपण बोललो ह्याच्यावर, तरी परत एकदा बोलूयात. क्लॉज म्हणजे काय सांगा पटापट. क्लॉज म्हणजे सर उपवाक्य. एक वाक्य हा. असतं, एक वाक्य, एखादं वाक्य आणि त्या वाक्यामध्ये असलेले छोटे छोटे भाग. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे ना. एका मोठ्या वाक्यामध्ये असलेलं छोटस वाक्य म्हणजे काय आहे? क्लॉज. बर, काय फरक आहे वाक्यामध्ये आणि क्लॉज मध्ये? सिमिलॅरिटी काय आहे? पहिल्यांदा सिमिलॅरिटी समजून घ्या. वाक्य आणि क्लॉज मध्ये काय सिमिलॅरिटी आहे? वाक्यामध्ये पण सब्जेक्ट असतो, राईट, आणि वर्ब हो. असतो, असतो की नाही? येस सर. क्लॉज मध्ये पण सब्जेक्ट असतो आणि हा, वर्ब असतो. पण असतो. बरोबर. हो हो इथपर्यंत कळलं? हो. येस Yes, सर. sir. हे त्याच्या काय झाल्या सिमिलॅरिटीज. व्हॉट इज द डिसिमिलॅरिटी, डिफरन्स बिटवीन द क्लॉज इन द सेंटेन्स? फरक काय आहे? सेंटेन्सच्या शेवटी फुल स्टॉप असतो, क्लॉजला फुल स्टॉप नसतो. कळलं का? Yes, sir. हो हो. Yes, sir. Yes. सेंटेन्स इज Full आयडेंटिफाईड stop. बाय फुल Full स्टॉप. stop. एखाद्या मग परिच्छेदामध्ये किती फुल स्टॉप आले त्यावरून त्या परिच्छेदामध्ये किती सेंटेन्सेस आले ते फिक्स केलं जाईल. अंडरस्टूड? Yes, sir. सर मग एक पॉइंट विचारायचा होता. हॅलो. विचारा ना, मी बघतोय तुमच्याकडे. हा हा सर, पॉइंट आता जर काही डिससिमिलरिटी सांगितली तुम्ही ह्या सेंटेन्स मध्ये आणि क्लॉज मध्ये, जर क्लॉजला फुल स्टॉप नसतो तर मग क्लॉजला मग कॉमा येतो का सर? मग तसं काही गरजेचं नाहीये, ठीक आहे. क्लॉजला कॉमा असलाच पाहिजे असं काही महत्वाचं नाहीये, ठीक आहे ना. तो कधी असतो आणि कधी नसतो हे समजून घ्या. हा, ठीक आहे. क्लॉज कशाला म्हणतो आपण? क्लॉज असा भाग आहे की जो त्या वाक्यामध्ये येतो आणि एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतो, बरोबर? हो. बघा, द वुमन हु वॉज व्हेरी रिच वॉज स्टँडिंग ऑन द प्लॅटफॉर्म नंबर 3, असं काहीतरी वाक्य आहे. हु वॉज व्हेरी रिच हा तुमचा याच्यामधला क्लॉज आहे, राईट? तुम्हाला जर येस सर. येस सर. येस सर. हा. जो, जी, जे, ज्या यांनी सुरू हो होणारं जे वाक्य असेल त्याला हो क्लॉज हो. म्हणायचं. हा, हा हा. जकारी. मग आता हा भाग जर काढून टाकला वाक्यामधून, हा, हम्म, हम्म. तर त्या वाक्याला काही फरक पडणार आहे का? सांगा. द वुमन हु वॉज व्हेरी रिच वॉज स्टँडिंग ऑन द प्लॅटफॉर्म नंबर 3. आता हु वॉज व्हेरी रिच हा भाग काढून टाकला वाक्यामधून, उरलेल्या वाक्याला काही प्रॉब्लेम आहे का? कदाचित उरलेलं वाक्य माझ्या मते मेन क्लॉजच असतं ना, मुख्य वाक्य जे असतं. काही असेल, हा जे हा काही हा असेल त्याला काही हा. फरक पडणार आहे का ही बाईला काढून टाकलं तर? नाही. उरलेलं वाक्य काय होतं हा तुमच्याकडे आता? काय? द वुमन वॉज स्टँडिंग हा ऑन द प्लॅटफॉर्म हा. नंबर 3 ना. हो 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 हो. त्याला अर्थ आहे की नाही? बिलकुल अर्थ लागतो. हो. आता ही बाई, ह्या वाक्याला अर्थ नाही ऍक्च्युली, जी बाई तिथं उभी होती हे अर्धवट झालं ना. हा हा हा. ह्या वाक्याला काढून टाकलं तरी त्या पहिल्या वाक्याला काही डिस्टर्ब झालं का? नाही, फारसं नाही. नाही. नाहीच याचा अर्थ नाही. तिथे राहिला की नाही? हे काढून टाकलं येस. तर फरक पडला नाही ना. हा, हो. Yes, sir. तर अशा वेळेला कॉमा देतो दोन्ही बाजूला की हे एक्स्ट्रा मटेरियल आहे, ठिगळ लावलंय, याला काढलं काय टाकलं काय काही फरक पडत हा. नाही. अच्छा. कळलं? हा. परंतु जे क्लॉज त्या वाक्यात असणं अतिशय इसेन्शियल आहे, म्हणजे ते जर काढून टाकलं तर त्या वाक्याला एवढी मजा नाही येणार. अशा वाक्यामध्ये कॉमा देऊ नये अशी पद्धत असते. बघा तुम्हाला सांगतो. अच्छा. द लेडी, कॉमा दिला इथे, वॉज स्टँडिंग, हु वॉज व्हेरी रिच काहीतरी होतं ना.
वॉज स्टँडिंग ऑन द प्लॅटफॉर्म 3, काही पण असते, स्टँडिंग देअर, असं वाक्य आहे. आता काढून घेतलेलं, याला काय फरक पडत नाही. द लेडी वॉज स्टँडिंग देअर. आता बघा, द बाईक that was stolen was produced in front of the judge. आता या वाक्यामध्ये काय अर्थ झाला? द बाईक दॅट वॉज स्टोलन, राईट? एक गाडी होती कोणतरी, ती चोरीला गेली होती, बरोबर? ती बाईक जी चोरीला गेलेली होती ती जजच्या समोर आणली गेली. इथपर्यंत समजलं का? हो सर. या वाक्यामध्ये हो. जर आपण दॅट वॉज स्टोलन जर काढून घेतला, जी गाडी चोरीला गेली होती काढून घेतला, आणि जर द बाईक वॉज प्रोड्युस्ड इन फ्रंट ऑफ द जज, याचं उरलेलं काय वाक्य राहिलं? गाडी जी होती ती जजच्या समोर आणली गेली, बरोबर? हो. येस ना? येस सर. आता कोणती गाडी जज समोर आणली काही कळलं का तुम्हाला? कळलं का? नाही सर. फक्त गाडी जज समोर आणली ना? हो. येस सर. हे एकदम इसेन्शियल आहे या वाक्यामध्ये, हे काढून टाकता येत नाही आपल्याला. त्या गाडीला महत्व आहे आता, ठीक आहे? अशा वेळेला इथं दॅट सारखे वाक्य वापरलेलं असतं जेव्हा ते इनसेपरेबल असतं. क्लॉज जेव्हा वाक्यातून काढून टाकता येत नाही त्यावेळेला त्याला कॉमा देऊ नये. अजून एक गोष्ट, ठीक आहे, जेव्हा तो क्लॉज आपण स्टार्टला घेतो ना, समजतं मी काय म्हणतोय ते? जेव्हा कोणताही क्लॉज आपण स्टार्टला घेतो ना वाक्याच्या, तर समजा वेन आय सॉ दॅट गर्ल असं जेव्हा म्हटलं आपण, क्लॉज जेव्हा एकदम स्टार्टला घेतलं वाक्याच्या, तेव्हा तुम्ही कॉमा देऊ शकता. परंतु जर तो नंतर घेतला असेल तर त्याला कॉमा द्यायची काही गरज नाही. कळताय का दोन गोष्टी? हो सर. हेमंत सर हो. बोला, हो अविनाश सर. सर सांगा, येस सर. येस. मला कळतंय का मी काय म्हणतोय ते? हो. हो. काय म्हटलं मी? क्लॉज म्हणजे अर्ध वाक्य जर पहिल्यांदा घेतलं आपण, हा. हा. वेन आय सॉ दॅट बाईक, हा. राईट, हा. असं, किंवा ॲज सून ॲज आय वोक अप, नो सूनर डिड दॅट हॅपन, असं जेव्हा वाक्य सुरू होतं स्टार्ट पासून, हा. हा. कोणतं पण एखादं वाक्य असं, त्यावेळेला कॉमा करतात. हो. क्लॉज 1 नंबरला आल्यावर कॉमा करावा. कळलं की नाही कळलं? येस. हो. हो. क्लॉजचं वाक्य 2 नंबरला आलं मध्ये तर कॉमा करण्याची गरज नाही. इथपर्यंत कळलं की नाही कळलं? हो. हो. हो सर. नंबर 3, जो वाक्यातला भाग अतिशय महत्वाचा असतो त्याच्याशिवाय वाक्याला अर्थ प्राप्त होत नाही, तो काढून टाकता येत नाही वाक्यामधून. दॅट इज अनसेपरेबल, न काढता येण्यासारखा आहे. असा जेव्हा भाग असतो तेव्हा कॉमा देऊ नये. जो भाग काढून टाकला तरी चालेल. या दॅटचं वैशिष्ट्य काय माहिती तुम्हाला? इथे विच का बरं नाही वापरला असं तुम्हाला डाऊट नाही आला? इथं असं पण होऊ शकलं असं ना, द बाईक विच वॉज स्टोलन, हो की नाही? यस सर. हो. इथं विच वापरलं असतं ना, तर ते हो. साधं वाक्य झालं असतं. दॅट वापरल्यामुळे ना बाईकला महत्व येऊन गेलं. हे समजून घ्या. काही काही वेळेला आपल्याला हे कळत नाही विच का दॅट, याच्यामध्ये दॅटच का बरं वापरला, विच का नाही वापरला, असं होतं कधी कधी ना. आपण क्लॉजेसच्या पार्टमध्ये डीप मध्ये बघू. सध्या पुरतं एवढं लक्षात ठेवा, दॅट म्हणजे एकदम कंपल्सरी, ती पुढची लाईन कंपल्सरी. दॅट म्हणजे पुढचा भाग एकदम कंपल्सरी. विच ऐवजी दॅट आल्यावर पुढचं वाक्य कंपल्सरी असतं, ते लक्षात ठेवा. कॉमा नाही दिलं तरी चालेल, राईट? आणि जे पहिल्यांदा वाक्य सुरू होईल तेव्हा कॉमा देत असतो आपण. जो बाजूला काढून टाकण्यासारखा भाग जर वाक्यात असेल त्याच्याने काही फरक पडणार नाही वाक्याला, तरी कॉमा देतात. कळलं का? येस सर. हो. अजून काय विचारायचं विचारा. ते डेफिनेशन तुम्ही सांगत होते ना आता, इनसेपरेटेबल वाक्यात आणि समथिंग हा राहून गेलो. हा. हा राहून गेलं मग लिहा ना तिथे. हा. जो क्लॉज मूळ वाक्यातून बाहेर काढून टाकता येत नाही तो महत्वाचा भाग असतो. लिहिलं का हो. असं? हो.
त्या वाक्यात कॉमा देऊ नये. क्लॉजच्या भागामध्ये येईलच ते. सध्या फक्त एवढं तर समजून घ्या, ऍडवर्ब क्लॉज. हो हो राईट. येस सर. क्लॉज म्हणजे छोटं वाक्य. इथपर्यंत समजलं का? बिलकुल येस सर. सर. ऍडवर्ब आता समजलं ना, वर्बच्या नंतर येणार ऍडवर्ब ना. हम्म. जे वाक्य वर्बच्या नंतर येणार असतं किंवा वर्ब बद्दल माहिती सांगतो त्याला आपण ऍडवर्ब म्हणतो. हो जो शब्द आता आपण बघितलं, जो शब्द वर्ब बद्दल माहिती सांगतो तो ऍडवर्ब. जो ग्रुप ऑफ वर्ब बद्दल माहिती सांगणार तो कोण? ऍडवर्बियल. क्लॉज म्हणजे वाक्य ना, छोटस उपवाक्य, गौण वाक्य. हो हो जर वाक्यच माहिती सांगायला लागलं एखाद्या वर्ब बद्दल तर मग त्याला आपण काय म्हणणार? ऍडवर्ब क्लॉज म्हणणार. ऍडवर्ब क्लॉजची पण डेफिनेशन लिहायची असेल तर लिहून घ्या. जेव्हा एखादा क्लॉज एखाद्या क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतो तेव्हा त्याला म्हणायचं असतं ऍडवर्ब क्लॉज. ठीक आहे. बघा, he ran away when he saw the police. हे वाक्य बघा. he ran away when he saw the police. आता याच्यामध्ये क्रियापद कोणतं आहे? रॅन अवे, बरोबर? हो. येस. आणि हे व्हॅन ही सॉ द पोलीस, WH ने सुरू होणारे सगळे वाक्य क्लॉजेस असतात, राईट? मग आता व्हॅन ही सॉ द पोलीसचा अर्थ काय झाला? जेव्हा त्यांनी पोलिसांना पाहिले ना, मग तो पळाला. कधी पळाला? जेव्हा त्यांनी पोलिसांना पाहिलं. मग पळाला ह्या शब्दाबद्दलच अधिक माहिती सांगितली की नाही एवढ्या सगळ्या वाक्याने? येस ऑर नो? येस. Yes, sir. रॅन अवे बद्दलच माहिती सांगतोय ना, जेव्हा त्यांनी पोलिसांना हो. बघितलं तो पळाला ना. येस सर. मग जेवढे पण ऍडवर्ब क्लॉजेस आहेत ना, आपण ऍडवर्ब क्लॉजच्या याच्यामध्ये बघणार आहोत. ॲज सून ॲज आहे, नो सूनर आहे, हार्डली हॅड आहे, अल्दो आहे, दो आहे, हा, जने सुरू होणार जेवढे पण असतील ना, जेव्हा, जसेच, ज्याबरोबर, नुसता ॲज, हे सगळे इफचे क्लॉजेस, सगळे ऍडवर्ब क्लॉजेस आहेत. इफचं कोणतंही वाक्य घ्या ते ऍडवर्ब क्लॉज असतं. हा, लक्षात ठेवा. हे इफ यू लिसन टू मी, जर तू माझं ऐकलं, आय विल हेल्प यू, मी तुला काय करेल? मदत करेल, है ना? इफ यू लिसन टू मी आय विल हेल्प यू, जर तू माझं ऐकलं तर मी तुला मदत करेल. ते इफ पासून एवढं जे वाक्य आहे ना, काय असतं ते? क्लॉज. ऍडवर्ब क्लॉज. ओके. Adverb. येस. हे डाऊट आहे कोणाला आता? नो सर. नाही ना? ऍडवर्ब कळलं? बोला बोला. हो हो. ऍडवर्बियल कळलं? हो, sir. येस सर. ऍडवर्ब क्लॉज कळलं? येस सर. गुड. उसू? येस सर. हो, sir. आता परत नेहमीप्रमाणे या ऍडवर्बचे काय टाइप्स ना, टाइप्स ऑफ ऍडवर्ब. नवीन पॉइंट घेऊन टाका, टाइप्स ऑफ ऍडवर्ब्स. टाइप्स म्हणा, काइंड्स म्हणा, काही पण म्हणा. लिहिलं का सांगा मला. हो सर. येस सर. मगाशी आपण उल्लेख केला की ऍडवर्ब काय करतं ते मी सांगितलं होतं ना. क्रिया कधी घडली, कशी घडली, कुठे घडली, किती प्रमाणात हो घडली, किती वेळा घडली ना, हो हे सगळं सांगणारा शब्द म्हणजे कोण आहे? ऍडवर्ब आहे. मग आता आपण तेच सगळं घेणार आहोत. जर ती क्रिया कधी घडली हे जर सांगणार असेल तर तो टाइम सांगतो, याचा अर्थ ना. काल हो घडली, परवा हो घडली, चालेल. 4 दिवसानंतर घडली, है ना. हो तर जेव्हा मग ते टाइमचं ऍडवर्ब झालं. आपण बघूयात आज त्याचे ना, जे काही 4-5 प्रकार असतील, 5-7, ते आपण बघूयात ऍडवर्बचे कोणकोणते प्रकार. चला मग खालच्या ओळीवर लिहा. पहिलं कोणतं? टाइम. ऍडवर्ब ऑफ टाइम लिहा बरं. ऍडवर्ब ऑफ टाइम. टाइम सांगणारे शब्द सांगा बरं. तुम्हाला कोणकोणते शब्द माहिती आहे ज्याच्यात टाइम कळतो, ज्याच्यामधून? काही पण सांगा, आपण इथे लिहू. टाइम समजणारे शब्द कोणकोणते आहेत?
On, at, date. On, at, date. ऑन At, date. ऍट टाइम कसं हा म्हणजे आपलं ऍट ऍट 5 o'clock असं ना. हा हा बरोबर याचे उदाहरण घेऊन टाका वाटलंच तर एक त्याला हम्म. सोबत ना. ऑन म्हटलं तर मंडे आहे ना. हो जर ते दिवसाबरोबर असेल तरच ते कोण आहे हा टाइमचं ऍडवर्ब आहे राईट. येस सर. ऍक्च्युली याला तुम्ही ऍडवर्ब नाही म्हणू शकणार. हम्म, ठीक आहे. हे प्रेपोजिशन मध्ये जाईल हम्म, जेव्हा प्रेपोजिशन एकटं येतं. लक्षात ठेवा प्रेपोजिशनच्या हम्म, नंतर जेव्हा काही येत नाही ना हा, हम्म. तेव्हा त्याला ऍडवर्ब म्हणतात. ओके ठीक आहे. ओके. बेटर वे तुम्ही घ्या ना. आज उद्या परवा हे नाही का शब्द कोणतेच टुडे, टुमॉरो. येस घ्या ना ते चला येस. सांगा. हे नंतर टुडे, बघायचे. टुडे, टुमॉरो. टुडे टुमॉरो सांगा अजून काय काय वेळ सांगणार शब्द सांगा. झाले का दोनच आहे का टुडे अँड टुमॉरो. Yesterday. येस. येस्टरडे बोला डे आफ्टर टुमॉरो, येस्टरडे. बर्थडे टुमॉरो याच्यातच खेळा बघ. बरोबर. आज उद्या परवा काल हा परवा बस. आता नंतर आहे ना नाव हो नाव. लेटर. याचं वैशिष्ट्य काय कळलं ना. हो टाइम. याच्यानंतर परत शब्द वापरायचा नाही नाऊन. ओके. नाऊन आलं तर ते काय होऊन जाईल मग त्याच्यानंतर जर नाऊन आला ना शब्द मग आपल्याला माहिती आहे ते एकतर ऍडजेक्टिव्ह होऊन जाईल किंवा प्रेपोजिशन होऊन जाईल. हा लक्षात ठेवायचं. सांगा अजून काय काय माहिती तुम्हाला. लेटर म्हणजे नंतर. लेट म्हणजे उशिरा है ना. उशिरा हे सुद्धा टाइम सांगणारा शब्द आहे ना. हो सर. ओके नाही मी उशिरा घरी येतो. उशिरा हा शब्द सांगतो की नाही सांगत. हो येस सर. और नो. अजून येस सर. सांगा चला काय काय माहिती तुम्हाला. सर हे एक क्वेश्चन होता तो जरा कन्फ्युज करतो आता ह्या टायमिंगशी रिलेटेड आहे. बऱ्याचदा हा जो काही इन द मॉर्निंग इन द आफ्टरनून आणि इन द नाईट इन द नाईट पण म्हटलं हा. तर मग हा इन द नाईट जो आहे तो प्रॉपरली आहे काय हा जो काही टायमिंग रिलेटेड सांगितला जातो तो. ऍडवर्ब का. हो आता हा समजा तुम्ही आपण त्याला टायमिंग. ऍडवर्ब बीएल म्हणून घेऊ शकता. हा 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 कधीचं उत्तर तुम्ही सांगताय ना. ऍट हा हा नाईट हा इन द हा 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 मॉर्निंग इन द आफ्टरनून. ऍट नाईट म्हणायचं का इन द नाईट म्हणायचं कारण काही ठिकाणी इन द मॉर्निंग सॉरी इन द नाईट असं बऱ्याचदा असतं. नसतं नसतं तसं नसतं. हा इन द मॉर्निंग इन द आफ्टरनून इन द इव्हिनिंग हे 3 इन द असतात आणि नाईटला नेहमी ऍट नाईट ऍट द नाईट. ठीक आहे. बर हा काय काय लिहिलं होतं आणखी सीन्स ना काय लिहिलं सांगा रे मला. सीन्स अजून अर्ली लेट बरोबर आहे. हा येस गुड सांगा. सीन्स सीन्स तेव्हापासून आता सीन्स आहे ना आणि नंतर पण परत येणार आहे. हा लक्षात ठेवा हे. तुम्ही याला जर पासून म्हटलं सिन्स मंडे सिन्स ट्यूजडे असं जर म्हटलं ना तर परत एकदा तो तुमच्या प्रेपोजिशन कडे जाईल. ठीक आहे. सिन्सचा अर्थ लिहून घ्या. सिन्स म्हणजे जेव्हा की जसं की असा एक अर्थ होतो सिन्सचा. सिन्स यू आर माय फ्रेंड असं जेव्हा आपण म्हणू तेव्हा त्याला ऍडवर्ब कडे जास्त जाईल. ठीक आहे. दोन अर्थ होतात सिन्सचे. जेव्हा सिन्स येईल तेव्हा मी सांगणारच आहे. त्या प्रत्येकाचं एक एक वाक्य आपल्याला घ्यायचं आहे. हा अर्ली रिसेंटली घेऊन टाका रिसेंटली. फॉर्मरली फॉर्मरली असतं माहिती आहे का तुम्हाला. फॉर्मरली म्हणजे अगोदर. हा अगोदर. अर्लियर पास्ट घ्या काय हरकत नाही. टाइम सांगणारे शब्द लिहा. फायनली है ना. फायनली पण असतं की नाही. एलवाय वाले पण सांगू शकता काय हरकत नाही. हा फायनली सर ऍगो येईल का. काय ते ऍगो ऍगो. आपण ऍगो नाही का येईल ना म्हणतो मग ऍगो येईल ना. हो फायनलची ऍगो. ऍगो येईल ना. बिफोर ऍगो हा ते पण घेऊन टाका. टाइमच सांगता ना तो पण है ना. हो. आपल्याला हो आपल्याला फक्त टाइम सांगायचा ना कधी झालेली गोष्ट है ना. बिफोर आफ्टर ऍगो. ऍगो आफ्टर. आफ्टर
टाइम सांगणारे शब्द. आफ्टर दॅट सून, सून पण असतं सून. ना, हा. लवकरच है ना, सून पण घेऊन टाका. देन, आफ्टरवर्ड्स. आज ऐकलं तुम्ही कधी आफ्टरवर्ड्स का नाही ऐकलं? ऐकलेलं आहे सर. आफ्टरवर्ड्स म्हणजे त्यानंतर है ना, आफ्टरवर्ड्स. तुम्ही असं कधी ऐकलंय का? टेल मी फर्स्ट, अगोदर मला सांग, असं ऐकलंय का कधी? नाही ऐकलंय. अगोदर मला तुझं ऐकलंय नाव सर. सांग, अगोदर मला तुझं नाव सांग म्हणताना आपण काय म्हणतो? टेल मी युअर ना, टेल. टेल मी युअर नेम फर्स्ट म्हणतो ना आपण. जेव्हा जेव्हा फर्स्ट या शब्दाचा अर्थ अगोदर होईल तेव्हा तो सुद्धा कोण असणार आहे? टाइमचा ऍडवर्ब असणार. फर्स्ट, टेल मी फर्स्ट, टेल मी युअर नेम फर्स्ट. आपण कधी कधी म्हणतो मी आत्ताच आलो, म्हणतो ना आपण, आत्ताच आलो मी, आत्ताच. त्याला आपण नाव एक शब्द वापरतो आणि अजून नाव इथे लिहिलं आपण नाव. तुम्हाला माहितीये का, तुम्ही जस्ट म्हणता का कधी? जस्ट. करेक्ट आरती. आय जस्ट केम देअर. ऐकलं कधी? कधी नाही ऐकलं? जस्ट ऐकलंय. जस्ट घेऊन, जस्ट. आय जस्ट केम देअर. इमिडिएटली होईल का? हा, इमिडिएटली, लगेच. इमिजिएटली का? हो. हा, इमिजिएटली. परंतु ना, आपल्याला बाकीचे पण भाग बघायचे, आणखी टाइम बघायचा आहे, प्लेस बघायचा आहे, मॅनर बघायचं आहे, कसा आला है ना, ते पण सांगायचं. लगेच आला, इमिजिएटली आला. आपण त्यांना त्याच्या पुढच्या भागात पण टाकू शकतो त्यांना. ही Yes, sir. घटना कधी घडली तरी चालू शकतो ना, लगेच घडली म्हणायचंय ना आपल्याला, मग इमिजिएटली घेऊन या. काय फरक पडतो? आपल्या स्वतःच्या बुद्धीला स्मरून जे जे वाटतं तुम्हाला की याच्याने टाइम कळतोय बाबा, ते सगळं चालून जाईल. डोंट वरी. लास्ट इयर पण चालून जाईल ना, मागच्या वर्षी, इयरली एन्युअल. लास्ट इयर आहे ना, मागच्या वर्षी गोष्ट घडली. पोट भरल्या, काही टेन्शन नाही. अगोदरला इनिशियली म्हणतात, माहितीये का तुम्हाला? इनिशियली ऐकलंय का कधी? ही वॉज व्हेरी सायलेंट इनिशियली. म्हणजे इनिशियल, जर फायनली म्हणजे शेवटी जर येऊ शकतो, इनिशियली पहिल्यांदा तिला नाही येऊ शकणार का? येऊ शकतो. येऊ शकणार. घेऊन टाका इनिशियली. इनिशियली, LY. इनिशियली म्हणजे सुरुवातीला. सुरुवातीला. अजून सांगा काय? काही पण आठवा. टुडे, टुमॉरो, येस्टरडे झाले का सगळे? हा, अर्ली, रिसेंटली, बिफोर, अगो, फायनली, पास्ट, फॉर्मली, आफ्टर, सून, देन, आफ्टरवर्ड्स, फर्स्ट, जस्ट, इमिजिएटली, इयरली, एन्युअली, लास्ट इयर, इनिशियली, रिसेंटली. अजून सांगा काय सांगत असाल तर. कबत झाले एवढे? जे जे आपल्याला दिसतील ना नाव, ज्याच्यामधनं आपल्याला टाइम दिसेल ते सगळे. ओल्डर नाही, ओल्डर नाही. हा, ऑलरेडी घेऊ शकतो मी. ऑलरेडी. हा, ऑलरेडी. ऑलरेडी म्हणजे काय? झालेलंच आहे ना, ती गोष्ट अगोदरच आहे ना. आय हॅव ऑलरेडी गॉन देअर. गेलेलंच आहे मी, ऑलरेडीच गेलेलो तिथे ना. ऑलरेडी चालून जाईल. घेऊन टाका. घेतले की सांगा मला. हो सर. पुसू का? येस सर. हो, यांचं हो. एक एक वाक्य तुम्हाला मी तयार करून द्यायला पाहिजे का तुम्ही तयार करता? तयार करता येईल ना सर आम्हाला? करता येईल का? हो सर. येस सर. लक्षात घ्या, आता कोणतं पण सांगू शकता आपण. आपल्या इथे टाइम उगाच जाईल फालतू, याचे एवढे एवढे वाक्य सांगितलं. मग आय एम हॅपी टुडे, आय विल कम टुमॉरो, है ना. शी मेट मी यस्टरडे, आय सिट हिअर नाउ, लेटर, कम लेटर, है ना. ही केम लेट, सिन्स आफ्टरनून, दुपारपासून म्हटलं तुम्ही तर त्याला. सिन्स दॅट डे, त्या दिवसापासून. ऍडव्हर्बियल मध्ये जाईल.
since January. Early. I wake up early. He is there recently. आता नुकताच. Recently म्हणजे काय? नुकताच. Formerly it was known as Tata Institute. Formerly म्हणजे अगोदर कधी काळी. हा अगोदर. past 2 years म्हणजे 2 वर्षांपूर्वीची गोष्ट. Finally I decided to quit that job, है ना. Finally, before he was happy before. अगोदर तो लग्नाच्या अगोदर खूप हॅपी होता. अशी चांगली बायको भेटली त्याला, चटणी करून खाल्ली त्याची. हा चला. Ago. हा many years ago म्हणतो ना आपण असं. Many times ago, very many years ago. After. He did not come after. नंतर तो आलाच नाही, है ना. नंतर बऱ्याच वेळेला लक्ष द्यायचं आफ्टर 2 minutes, आफ्टर 5 minutes असं जर म्हटलेलं असेल तर आफ्टर जो आहे तो प्रेपोजिशन होता. आपल्याला ऍडवर्ब आणि प्रेपोजिशन समजला पाहिजे. कशाला म्हणतो ऍडजेक्टिव्ह ते कळलं पाहिजे. ऍडजेक्टिव्ह मध्ये आणि प्रोनाउन मधला फरक समजला पाहिजे. छोटे छोटे फरक असतात. यांच्या नंतर बाकी काही येऊ नये आणि हे वर्बच्या नंतर यावेत. यांनी वर्ब बद्दलच माहिती सांगावी अशी अपेक्षा असते. ती क्लिअर व्हायला पाहिजे. हा नंतर काय अजून कुठे गेलं ते. Soon. I'll come to you soon. Then nobody spoke then. Afterwards we became happy. First मग सांगितलं tell me your name first. I came just. Then immediately everybody stood up. Yearly we get the salary yearly. Annually मध्ये डबल एल असतो का बघून घ्या तेवढं. Last year initially, you know, he was very silent initially. Already I was very aggressive, right? Already it was done already initially. डबल एल वाय असतो का रे इथं. आली. असतं. बघून घ्या असतो का नसतो काय. स्पेलिंग मध्ये गडबड होते कधी. पुसू का याला. येस सर. I was tired already, right? टाइम समजला बस झाला. जो शब्द टाइम सांगेल त्याला आपण ऍडवर्ब ऑफ टाइम म्हणूया. म्हणजे क्रिया कधी घडली ते कळलं आपल्याला. आता क्रिया कुठे घडली ना. ऍडवर्ब ऑफ प्लेस. जागा सांगणारे शब्द सांगा. आता बघा ऑन द टेबल म्हटलं ना तर ऑनला ऍडवर्ब नाही म्हणता येणार. नीट समजून घ्या. इथे कन्सेप्ट समजून घ्या. आय कीप इट ऑन द टेबल. He came in my room. आता याच्यामध्ये ऑन आणि इन आहे बरोबर. हो. तुम्हाला इथे टेबलावर जागा मिळाली ना. टेबलच्या वर ठेवलं काहीतरी बरोबर. ह्या कीप इट ऑन. ज्या वेळेला ह्या ऑनच्या नंतर हे काहीतरी आलं ना. याचे पप्पा आले ना टेबलच्या वर म्हटल्यावर. हे आलं की कोण झाला हा ऍडजेक्टिव्ह प्रेपोजिशन झाला. समजून घ्या. याच्या नंतर काही नाही यायला पाहिजे तरच ऍडवर्ब आहे. समजलं की नाही समजलं. येस सर. येस सर नो. रोहिणी, आरती, श्रद्धा, प्रतीक्षा, अवधूत, अविनाश बोला. येस सर. Yes, sir. आता इथे Yes, शी sir. केम इन माय रूम. इनच्या पुढे माय रूम आलं ना मग ते प्रिपोजिशन झालं. शी केम इन झालं ना की मग ते काय झालं ऍडवर्ब झालं. किती सुंदर पॉइंट आहे. कळतंय का तुम्हाला. प्रिपोजिशनने जेव्हा वाक्य फुल स्टॉप येईल तेव्हा त्याला ऍडवर्ब म्हणावे. लिहून घ्या. प्रिपोजिशनने फुल स्टॉप झाल्यावर त्याला त्या प्रिपोजिशनलाच काय म्हणायला पाहिजे ऍडवर्ब. ऍडवर्ब म्हणायला पाहिजे. ठीक आहे. कळलं का नाही. येस और नो. येस सर. येस सर. चला मग सांगा कोणते पण सांगा शब्द. हिअर, देअर. देअर. आता मग सांगितलं ऑन, इन. हा पण काय कंडिशन सांगितली. यांच्यानंतर फुल स्टॉप आला पाहिजे. हा कीप इट अप. अप म्हटलं ना. कीप इट अप म्हटलं ना. अप ने फुल स्टॉप झाला
संपलं, याला म्हणायचं ऍडवर्ब. हा, ठीक आहे. चला अजून सांगा काय काय शब्द आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला कळतं की ही जागा आहे. एवढंच का, इथे तिथे? अब्रॉडला जातात लोक, अब्रॉड जागा आहे की नाही मला सांगा. सिटी अब्रॉड. अब्रॉड, अबोर्ड वेगळं, हा अब्रॉड वेगळं. इनसाइड आउटसाइड पण असतं की सिटी नाही? इनसाइड. सर इन फ्रंट ऑफ येईल का? नाही, इन फ्रंट ऑफ काय आहे, फ्रेज आहे, हा ते प्रेपोजिशन आहे. कारण हो सर. कोणाच्या समोर ते आपण नंतर सांगतो ना, इन फ्रंट ऑफ मी, इन फ्रंट ऑफ येस सर. सांगतो की नाही आपण. हा, हो. तेव्हा जेव्हा त्याच्यानंतर काहीतरी सांगायची वेळ आली आहे तेव्हा तेव्हा तो कोण होणार आहे, प्रिपोजिशन होणार आहे. हे पहिल्यांदा सगळ्यांनी मनातल्या मनात अंडरलाईन करा. जेव्हा जेव्हा त्याच्याने फुल स्टॉप येईल त्याच्यानंतर तेव्हा ते कोण होणार आहे, ऍडवर्ब. Adverb. पॉइंट कळतोय का, डोक्यावरून चाललाय स्लिप होऊन? मला सांगा पहिल्यांदा, तुम्हाला समजतंय का मी काय बोलतोय ते? हो sir. आता बघा, कम नियर मी, इथं नियर शब्द आला की नाही? बोला रे बोला. कम नियर मी असं वाक्य, राईट? नियर मी म्हणजे माझ्या जवळ ना. येस सर. हो नियर हो sir. जवळ. हा, मग आता नियर मी याच्यानंतर कोणतरी आला ना, हो. हो. मग हा कोण आहे, प्रिपोजिशन आहे. Position. पण जर तुम्ही असं म्हटलं कम नियर, नियर नंतर फुल स्टॉप दिला की नाही दिला? अरे बोला हो. तरी. येस सर. Adverb. हो. मग फुल स्टॉप आला ना, मग हाच हो. नियर कोण झाला? ऍडवर्ब. Adverb. बऱ्याच मुलांना हेच कळत नाही की हे ऍडवर्ब आहे का प्रिपोजिशन. होतं की नाही असं? हो. त्याचं टेक्निक कळलं पाहिजे ना, याला कधी म्हणायचं प्रिपोजिशन, कधी म्हणायचं ऍडवर्ब. लिहून ठेवा तुमच्याकडे. हा, निम्म्यापेक्षा जास्त प्रिपोजिशन ह्याच्यात येतील, पण त्याच्यातला फरक समजला पाहिजे, प्रिपोजिशन हे काय ऍडवर्ब आहे. हा, सगळे आले मग, नियर, फार, अबव, बिलो. लक्षात घ्या, अबव माय हेड म्हटलं, द फॅन इज अबव माय हेड. सांगा अबव कोण आहे इथं? Position. प्रेपोजिशन आहे ना. अबव माय हेड म्हटलं ना तुम्ही, द स्काय इज अबव माय हेड, राईट? अबवच्या नंतर माय हेड आलं ना, मग अबव कोण झालं? बोला रोहिणीताई. Preposition. प्रेपोजिशन, रोहिणीताई बोला. आरती. preposition. आणि जेव्हा कीप इट अबव, इट इज देअर अबव, नुसतं अबव म्हटलं फुल स्टॉप झालं, मग कोण झाला तो? Verb. ऍडवर्ब. कळतंय का नाही कळतंय? येस सर. येस और नो? हो. येस. बिलो पण तसंच बघा, हिज बीपी इज लो, लो करून फुल स्टॉप आला ना, ऍडवर्ब झाला तो. हा, ही इज हाय. जे जे तुम्हाला वाटतात ऍडजेक्टिव्ह आहेत ते पण कधी कधी ऍडवर्ब होऊ शकतात. माय बीपी इज हाय, इज बद्दल हाय सांग. बिलो, अबव, ओव्हर, ओव्हर पण ऍडवर्ब येणार. नॉट, नॉट हा शब्द सुद्धा ऍडवर्ब आहे. तो कोणाबद्दल माहिती सांगतो? इज नॉट, एम नॉट ना, हेल्पिंग वर्ब बद्दल माहिती सांगतो ना तो. डू नॉट, एव्हरीवेअर, नो वेअर आहे ना हे शब्द, माहिती की नाही तुम्हाला? हो सर. घ्या लिहून मग पटपट पटपट, मला सांगा ना, तुम्ही बोला ना तिकडनं. एव्हरीवेअर, नो वेअर, एनीवेअर ना, सगळे आहेत ते. Across. अक्रॉसच्या पुढे तुम्ही काही म्हणणार आहे का, त्याच्यावर डिपेंड. हा, अक्रॉस द रिव्हर म्हटलं तर कोण झालं, मग प्रिपोजिशन झालं. नुसतं अक्रॉस म्हटलं तर काय झालं ते? कम अक्रॉस. Adverb. कम अक्रॉस झालं, कम अक्रॉस ऍडवर्ब होऊन जाईल. हा, कळतंय? येस और नो?
Yes, sir. पॉइंट्स Yes, नोट sir. डाऊन करा. नुसते हे काय, हे सगळीकडे पडलं इंटरनेटवर. पॉइंट्स लिहा की हे का बरं ऍडवर्ब आहे, हे का बरं प्रिपोजिशन आहे, हे कळणं फार महत्वाचं आहे आपल्याला. हा, सर एक पॉइंट एवढा होता, विचारा. जो काही ऍडवर्ब जो आहे तो अतिशय सोप्या पद्धतीने ओळखता येतो, पण परत एकदा एक प्रेपोजिशनचं एक दोन उदाहरण जर घेतलं तर परत. आता याच्यानंतर प्रेपोजिशनचाच नंबर लागणार आहे ना. ओके तेव्हा ओके. परत याची चर्चा होणार आहे ना. हो हो. डोंट वरी, त्याची आपण चर्चा करणार. त्याला काही सोडून थोडी देणार आहे आपण. ओके ओके. प्रीपोजिशन म्हणजे काय? प्रीपोजिशन, ज्याची पोझिशन प्री म्हणजे काय, अगोदर. अगोदर. हो. त्याची पोझिशन अगोदर आली त्याला काय म्हटलं आपण? प्रीपोजिशन. हो. है ना. घेऊन टाका. नोवेअर, एनीवेअर, समवेअर. समवेअर पण राहिलं याच्यामध्ये ना. डाऊनस्टेअर्स, अपस्टेअर्स. तुम्हाला जे जे माहित असेल त्याला अपवर्ड, डाऊनवर्ड, डाऊन. हा, बरोबर. डाऊन हे सुद्धा काय होऊ शकतं? Place. ऍडवर्ब होऊ शकतं. सिट हा, डाऊन कसं बसायला लावलंय? डाऊन बसायला लावलं की नाही? हा, जर अप आहे तर डाऊन येणार की नाही येणार मला सांगा. हो. मग सांगा, जागा सांगा ना तुम्हाला, जेवढं जेवढं माहिती तेवढं. नसतील माहिती जोडून द्या. गो अहेड म्हणतो की नाही आपण, गो अहेड, गो अहेड, जा पुढे, जा पुढे. बिनीथ. हा, जेव्हा जेव्हा क्रियापदानंतर येतील आणि त्याच्यानंतर फुल स्टॉप येईल. बिनीथ द ट्री म्हटलं ना. हा, बिनीथ द ट्री, मग तो कोण आहे? Preposition. वर. प्रेपोजिशन. ओके. नुसतं बिनीथ असलं, लाय बिनीथ, मग तो कोण झाला? ऍडवर्ब. Adverb. बिनीथ सांगताना आपल्याला सांगावं लागतं कशाच्या बिनीथ आहे. ठीक आहे. 9 वाजून गेले. चला थांबूयात आपण इथे. हा, तुम्ही तुमच्या मनाने पण अजून भरपूर शोधू शकता की प्लेस सांगणारे ऍडवर्ब कोणकोणते आहेत. जितके शोधाल तितके कमी आहेत. फक्त आपल्याला एकच याच्यातनं शिकण्यासारखे आहे. आपण किती शब्द लिहिले याला व्हॅल्यू नाही आहे. व्हॅल्यू कशाला आहे मला सांगा? ऍडवर्ब कशाला म्हणतात हे समजण्याला व्हॅल्यू आहे. बरोबर आहे की नाही? हा, हो सर. अशा कंडिशन मध्ये याला ऍडवर्ब म्हणतात. दिलेला शब्द हेच येणार आहे असं नाही. परीक्षेमध्ये कोणताही शब्द दिलेला असो त्याच्यावर बोट ठेवल्याबरोबर मला समजलं पाहिजे ऍडवर्ब आहे का प्रेपोजिशन आहे. आणि पुन्हा सांगतो, हेच मंडळ कुठे येऊ शकणार आहे? पुढे प्रेपोजिशन मध्ये येऊ शकणार आहे. तेव्हा डोकं ध्यानावर ठेवा. याच्या शेजारी कोणतरी असलं तर प्रेपोजिशन आहे. एकटाच Preposition. आला फुल स्टॉप जवळ तर कोण आहे? Adverb. तो ऍडवर्ब आहे. Adverb. चला थांबूया तिथे. उद्याला भेटू परत. Okay, sir. ओके, चलो ठीक आहे. Yes sir. Bye sir.